Hello everyone, welcome back to SP's English World YouTube channel. Let's practice some daily use English sentences. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे तर एखाद्या गोष्टीची आवड असेल तेव्हा इंग्लिशमध्ये ते सेंटेन्स कसं बोलायचं. जसे की मला पुस्तके वाचण्याची आवड आहे तर हे सेंटेन्स आपण कसं बोलणार हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. आता आपण वर्ड बघूया. फॉन्ड ऑफ. इट्स फॉन्ड ऑफ. FONDOF. फॉन्ड ऑफ मीन्स एखादी गोष्ट करण्याची आवड. फॉन्ड ऑफ मीन्स ची आवड. आता त्याचं स्ट्रक्चर काय आहे बघा. सब्जेक्ट प्लस बी टू बी म्हणजे एम इज आर किंवा वॉज वर हे जे आपले टू बीची रूपं आहेत ते येणार इथे. प्लस फॉन्ड ऑफ प्लस VING मीन्स वर्बला ING लावायचं प्लस ऑब्जेक्ट. आता आपण सेंटेन्सेस बघूयात. आपलं पहिलं सेंटेन्स आहे मला पुस्तके वाचण्याची आवड आहे. मला पुस्तके वाचण्याची आवड आहे. आता हे सेंटेन्स कसं होईल. याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय घ्यायचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट मीन्स कर्ता. तर या सेंटेन्समध्ये कर्ता कोण आहे मला. मलासाठी आपण काय घेतो आय. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे टू बी. आय नंतर कोणतं टू बीचं रूप येतं तर एम. आय एम. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे फॉन्ड ऑफ. आय एम फॉन्ड ऑफ. फॉन्ड ऑफ प्लस काय करायचं आहे वर्ब. तर याच्यामध्ये वर्ब काय आहे वाचण्याची मीन्स वाचणे. वाचण्यासाठी आपलं कोणतं क्रियापद आहे तर रीड. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे याला ING लावायचं आहे. इट्स रीडिंग. आय एम फॉन्ड ऑफ रीडिंग. कशाची आवड आहे पुस्तके वाचण्याची. आय एम फॉन्ड ऑफ रीडिंग बुक्स. आय एम फॉन्ड ऑफ रीडिंग बुक्स. नेक्स्ट सेंटेन्स बघा आपलं काय आहे. त्यांना क्रिकेट खेळण्याची आवड आहे. त्यांना क्रिकेट खेळण्याची आवड आहे. याच्यामध्ये कर्ता कोण आहे तर त्यांना. त्यांना हे काय आहे कर्ता आहे. तर इथं काय घ्यायचं दे. दे नंतर काय येतं दे हा कर्ता काय आहे अनेकवचनी कर्ता आहे म्हणून आपण काय घेणार आहे आर. दे आर. देन फॉन्ड ऑफ. फॉन्ड ऑफ काय करण्याची आवड आहे खेळण्याची. काय खेळण्याची क्रिकेट खेळण्याची. तर खेळण्यासाठी आपण काय घेतो प्ले आणि त्याला लावायचं आहे आपल्याला ING. दे आर फॉन्ड ऑफ प्लेइंग क्रिकेट. दे आर फॉन्ड ऑफ प्लेइंग क्रिकेट. त्यांना क्रिकेट खेळण्याची आवड आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं आम्हाला प्रवासाची आवड आहे. आम्हाला प्रवासाची आवड आहे. याच्यामध्ये कर्ता कोण आहे आम्हाला मीन्स आम्ही. आम्हीसाठी आपण काय घेतो WE. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे टू बीचं रूप घ्यायचं आहे. तर टू बीचं रूप वी नंतर काय येतं वी हा अनेकवचनी कर्ता असल्यामुळे VR. देन फॉन्ड ऑफ. प्रवासाची आवड आहे. VR फॉन्ड ऑफ ट्रॅव्हलिंग. VR फॉन्ड ऑफ ट्रॅव्हलिंग मीन्स आम्हाला प्रवासाची आवड आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तिला नृत्याची आवड आहे. हे सेंटेन्स काय होईल याच्यामध्ये सब्जेक्ट आहे आपलं तिला मीन्स शी. शी एकवचनी कर्ता आहे म्हणून आपण शी नंतर काय घेणार आहे इज. शी इज फॉन्ड ऑफ. कशाची आवड आहे तिला नृत्याची. नृत्य मीन्स डान्स आणि आपण त्याला ING लावणार आहे डान्सिंग. शी इज फॉन्ड ऑफ डान्सिंग मीन्स तिला नृत्याची आवड आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपला त्याला कोडी सोडवण्याची आवड आहे. याच्यामध्ये कर्ता आहे आपला ही. देन इज फॉन्ड ऑफ. काय करण्याची आवड आहे कोडी सोडवण्याची आवड आहे. ही इज फॉन्ड ऑफ. सोडवणे मीन्स सॉल्विंग कोडी पझल्स. नेक्स्ट सेंटेन्स बघा नेहाला चित्रपट पाहण्याची आवड आहे. नेहाला चित्रपट पाहण्याची आवड आहे. हे सेंटेन्स कसं होईल याच्यामध्ये कर्ता आहे नेहा. नेहा हा एकवचनी कर्ता असल्यामुळे नेहा नंतर येणार आहे इज. नेहा इज फॉन्ड ऑफ. पाहण्याची मीन्स वॉचिंग चित्रपट मूवीज. नेहाला चित्रपट पाहण्याची आवड आहे. नेहा इज फॉन्ड ऑफ वॉचिंग मूवीज. आता नेक्स्ट जे दोन सेंटेन्सेस आहेत रामला फोटोग्राफीची आवड आहे आणि मला गायनाची आवड आहे.
हे 2 सेंटेन्सेस ट्रान्सलेट करून तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. इथे जे आपलं पहिलं सेंटेन्स आहे, रामला फोटोग्राफीची आवड आहे, त्याच्यामध्ये कशाची आवड आहे तर फोटोग्राफीची आवड आहे. यासाठी आपण क्रियापद काय घेणार आहे, फोटोग्राफी हेच क्रियापद घेणार आहे. हे आपलं क्रियापद आहे. आणि याच्यामध्ये मला गायनाची आवड आहे, याच्यामध्ये आपलं क्रियापद काय आहे, गायन मीन्स सिंगिंग. अशा प्रकारे तुम्ही हे 2 सेंटेन्सेस ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करून कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. लेट्स प्रॅक्टिस वन मोर टाइम. मला पुस्तके वाचण्याची आवड आहे. आय एम फॉन्ड ऑफ रीडिंग बुक्स. आय एम फॉन्ड ऑफ रीडिंग बुक्स. त्यांना क्रिकेट खेळण्याची आवड आहे. दे आर फॉन्ड ऑफ प्लेइंग क्रिकेट. दे आर फॉन्ड ऑफ प्लेइंग क्रिकेट. आम्हाला प्रवासाची आवड आहे. वी आर फॉन्ड ऑफ ट्रॅव्हलिंग. वी आर फॉन्ड ऑफ ट्रॅव्हलिंग. तिला नृत्याची आवड आहे. शी इज फॉन्ड ऑफ डान्सिंग. शी इज फॉन्ड ऑफ डान्सिंग. त्याला कोडी सोडवण्याची आवड आहे. ही इज फॉन्ड ऑफ सॉल्विंग पझल्स. ही इज फॉन्ड ऑफ सॉल्विंग पझल्स. नेहाला चित्रपट पाहण्याची आवड आहे. नेहा इज फॉन्ड ऑफ वॉचिंग मूवीज. नेहा इज फॉन्ड ऑफ वॉचिंग मूवीज. थँक यू.